हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तुम्हा सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर बऱ्याचशा मला कमेंट्स येत होत्या की ताई तुमच्याकडे तिसरं मशीन सुद्धा आलेलं आहे, म्हणजे तुमचा व्यवसाय कसा चालतोय, काय चालतोय, मशीन कुठून घेतलं, तिसरं मशीन आलेलं आहे। तर भरपूर अशा कमेंट्स आहेत, लाईव्ह वरती सुद्धा खूप कमेंट्स असतात अशा आणि व्हिडिओ वरती पण येतात। तर चला म्हटलं आज व्हिडिओ बनवावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं। तर तुम्हाला खरं सांगायचं म्हटल्यावरती हे जे मशीन तुम्ही पाहताय ना, तिसरं मशीनचे पत्रावळीची डाय लावलेली आहे माझ्या बॅक साईडला, जे पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय। तर हे मी माझ्या सोशल मीडियाचे जे काही इन्कम आहे, म्हणजे युट्यूबचं जे काही इन्कम आहे ना, त्या माध्यमातून घेतलेलं आहे मी। आता तुम्ही म्हणाल की युट्यूबचं इन्कम म्हटल्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की मला पेमेंट चालू झालेलं आहे, तर तसा विषय नाहीये, मला पेमेंट अजून चालू झालेलं नाहीये। पण मी मार्केटिंग करून, म्हणजे जसं मी मशीन घेतलं होतं पहिलं, तर त्यावेळेसपासूनच तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता जे रेग्युलर आहेत बघणारे व्ह्यूअर्स आहेत, जे माझे सबस्क्रायबर्स आहेत, सगळी फॅमिली आहे, ते बघत असतील। तर जसं मी मशीन घेतलं ना पहिलं, तेव्हापासूनच मी व्हिडिओ टाकतेय। तर आता 1 वर्ष मला पूर्ण होत आलेलं आहे। पण सुरुवातीचे 1-2 महिने, समजा 2-1 महिने पकडा, सुरुवातीचे 2-1 महिने सेटल व्हायला मला व्यवसायामध्ये, म्हणजे प्रोडक्शनसाठी मला थोडंसं सेट व्हायला टाइम लागला। पण हळूहळू माझ्या ऑर्डर्स चालू झाल्या, तर त्या झाल्या माझ्या घरगुती ऑर्डर। आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ टाकत होते मशीन, म्हणजे घरातलं मशीन चालवताना वगैरे, इन्स्टावरती, युट्यूबवरती व्हिडिओ टाकत होते। तर काय होतं की बऱ्याच महिलांना, घरगुती ज्या महिला आहेत, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय ज्या आहेत, त्यांना असं घरगुती छोटंसं मशीन पाहिजे असतं, घरातून काहीतरी व्यवसाय चालू करायचा असतो। तर त्या माध्यमातूनच मी मार्केटिंग करत होते। तर त्यासोबतच म्हणजे व्हिडिओ तर टाकतच होते, सोबत माहिती सुद्धा देत होते। आता बऱ्याच जणांना, मग मी तिथे जॉब सुद्धा करत होते, तर बऱ्याच जणांना ह्या जे मशीन आहे ना, ते घ्यायचं होतं आणि ते माझ्याकडे यायचे, मला कॉल करायचे। मी नंबर आधीच, आता मी म्हटलं चला, मला माहिती नव्हतं ह्याच्याबद्दल, मशीनीबद्दल। ज्यावेळेला मी मशीन घेतलं त्यावेळेला ते कसं कुठून घ्यायचं, काय घ्यायचं, ह्याचं काहीच नॉलेज नव्हतं। एका ठिकाणी गेले, तिथं मशीन पाहिलं, घेतलं, पण पेपर कुठून आणायचा, त्यानंतर पॅकिंग किती करायची, ह्या सगळ्या गोष्टीची मला काही माहितीच नव्हती। हळूहळू आता मी प्रॉपर त्याच्यामध्ये सेट झालेले आहे बिझनेसमध्ये, आणि मला आता सगळ्या गोष्टीची आयडिया आलेली आहे, जी मी माहिती सगळ्यांना शेअर करते। तर हळूहळू माझ्याकडे एक म्हणजे इन्क्वायरी येत गेली की आम्हाला सुद्धा मशीन घ्यायचंय। मग ते कुठं मिळतं, त्याचा पेपर कुठे मिळतो, त्यानंतर पॅकिंग कसं करायचं, पॅकिंग मटेरियल कुठं मिळतं, ह्या सगळ्या गोष्टीची। मग आता मी जे मशीनचं मार्केटिंग करत होते, त्याचं जे काही इन्कम होतं ना, ते पेमेंट मला मिळालंच नाही अजिबात। त्यांनी मला पैसे दिले नाहीत, एकदा दिलं होतं फक्त। त्यानंतर माझे कंटिन्युअसली मी काम करत होते, माझं पेमेंटच मला मिळालं नाही। तर त्या पैसे साठवून मी पैसेच घेतले नाही, तर ते पैसे साठवून मग मी हे तिसरं मशीन आणलं, जे तुम्ही हे पाहताय। हे पत्रवाळीचं मशीन आहे, सेमी ऑटोमॅटिक आहे। ह्यामध्ये पत्रवाळी, डिश आणि द्रोण तुम्ही तिन्ही बनवू शकता, आणि मशीन छोटंच आहे, जास्त मोठं नाहीये। तुम्ही मशीन बघून घ्या, मशीन किती छोटं आहे ते, ह्याला जास्त जागा लागत नाही। तर ह्या माध्यमातूनच मी ते मशीन घेतलेलं। तर बऱ्याच जणांचा गैरसमज असा झालेला आहे की माझ्याकडे खूप पैसा आहे, त्यामुळे मी 3-3 मशीनी घेतलेल्या आहेत। तर असा काही गैरसमज नसतो। काय होतं की नेहमी तुम्ही जे डोळ्याने पाहताय ना, ते खरं असणारच असं नाहीये। त्यामुळे आधी त्या गोष्टीची सगळी जी काही असत ना, ती पडताळणी करा, आणि त्यानंतरच समोरच्याला बोला। नुसतंच बोलायचं, आपल्याला डोळ्याने दिसतंय आणि नुसतंच बोलायचं, अशा गोष्टी करू नका। भरपूर वेळा असं होतं की आपण जे डोळ्याने पाहतो ना, आता लोक म्हणतात कानाने ऐकल्यावर, कानाने जे ऐकतो ना त्यावरती विश्वास नका ठेवू, डोळ्याने जे पाहतो ना त्यावरती विश्वास ठेवा। पण आपण जे डोळ्याने पाहतोय, आपल्याला जे दिसतंय, ते खरोखर खरं आहे का, खरंच ते जे दिसतंय आपल्याला दाखवतायत, म्हणजे समोर जे दिसतंय आपल्याला, तीच कंडिशन आहे का, हे बघून घ्या आधी। त्यानंतरच मग त्या विषयावरती बोला, किंवा समोरच्याला त्यासाठी बोला। आता प्रत्येकाला असं वाटतं की 3 मशीन आहे, मग भरपूर चालतो व्यवसाय, मग त्यामुळे तिसरं मशीन आणलंय, असं काही नाहीये। मला पत्रवाळीचं मशीन घ्यायचं होतं, माझं पेमेंट तिथं, आणि हे पेमेंट मला युट्यूबच्या माध्यमातूनच मिळालं। मी जी काही मार्केटिंग केली, युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा, तर ह्या दोघांच्या माध्यमातूनच मिळालेलं आहे जे काही माझं पेमेंट आहे ते। अशा प्रकारे मी, आणि छोटासा माझा व्यवसाय, काही खूप मोठा नाहीये। मला जशा ऑर्डर्स येतील ना, त्या हिशोबाने मी बनवते आणि समोर माल सप्लाय करते, म्हणजे डिलिव्हर करते।
तर हळूहळू हळूहळू जसजशा ऑर्डर्स येतात, ड्रोनची म्हणा, पत्रवाळीची म्हणा, तुम्ही घरात बसून सुद्धा मार्केटिंग, तुम्हाला नाही हे करायचं, मशीन नाही घ्यायचं, तर तुम्ही तिथल्या तिथे सुद्धा ट्रेडिंग करू शकता. आता ट्रेडिंग म्हणजे काय, तर ह्या गोष्टीचा जो काही सविस्तर व्हिडिओ आहे ना, तो सुद्धा बनवणार आहे. त्यामुळे मी एक एक आयडिया देत असते तुम्हाला, की कसं करायचं, काय करायचं, त्यानंतर कुठून घ्यायचं मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता ही एक मशीन तुम्ही पाहताय, साईडला दुसरी मशीन आहे ड्रोनची, ती पण सेकंड हँड घेतली होती मी. त्यानंतर घरी रूम मध्ये एक मशीन ठेवलेलं आहे तिसरं, जे डेली व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे. तर अशा प्रकारे 3 मशीनी आहेत. जशा ऑर्डर्स येतात तसं मी मटेरियल बनवून देते आणि तिथे डिलिव्हर करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, नंबर सुद्धा शेअर केलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. कॉल अटेंड नाही झाला तर असं म्हणू नका की कॉलला रिप्लाय देत नाही. भरपूर कॉल येतात, एक कॉल नसतो, बाकीचे सुद्धा कामं असतात, घरातली कामं असतात, ऑर्डर्सची वगैरे कामं असतात, मुलाचं बघावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टीला सांभाळून मी हे सगळं करतेय. मशीनचं सुद्धा मार्केटिंग केलं, घरी प्रोडक्शन सुद्धा विकतेय, त्यानंतर ऑर्डर घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करते. तर तुम्ही सुद्धा करू शकता तशा गोष्टी मॅनेज. तुम्ही सुद्धा एक गृहिणी आहात, तर असं समजू नका की आपण घरी बसल्या काहीही करू शकत नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या, स्वस्थ राहा.